रुपये 1000 रुपये लॉट 1000 1000 1000 1000 1000 1000 1000 1000 950 950 950 950 बांगडे 950 950. नमस्कार मंडळी, मी रोहन कोकणी असेलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा. मंडळी सध्या मालवणला असे आणि बरोबर सकाळचे ना 6:30 वाजलेले असत. सगळं उजवाडलेलं असा आणि आता जातो आहे मालवण बंदरात. म्हणजे आता मालवणचा लिलाव चालू होतो तो बघूया. तो लिलाव कसं असता कसं भरता या बघूया आपण. सकाळी सकाळी बघा दुकानं उघडलेली आहेत आणि मालवण सकाळचं मालवण बघा. माणसं बघा सगळी बंदरात जातात बंदरात आणि लिलाव चालू होतो आता थोड्या वेळातच. मंडळी या व्हिडिओत आपण ना बघतलो की लिलाव कसं असतं, किती वेळ असतं आणि कसं चालू होतं सगळं आपण या व्हिडिओत कवर करतो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण मी पण फर्स्ट टाईम इले लिलावामध्ये. आणि आता बघूया बोट कसे येतात किंवा लिलाव कसं चालू जाता ते सगळ्या कवरअप करूया. तर या मालवणची जेटी आणि मालवणच्या जेटीपासून जस्ट इकडे रस्ता गेलो ना, त्या रस्त्यावरून मी बीचवर जातलो आणि बीचवरून तिकडे लिलाव चालू आहे त्या साईडला. त्याला मंडळी आता ना ह्यो लिलाव चालू होतो आणि त्या साईडला लिलाव होतो बघा. आणि मालवणचं सकाळी पुढे बीच बघा, सकाळी पुढचं बीच. बोटी येतात, बोटी इले असतेले आणि मस्तपैकी आपण मालवण एक्सप्लोर करतो. लिलावाक जाऊच्या उतर बघा काकानी बोट आणलेली असा आणि फक्त आमका दिसता आता कुर्ले दिसतात, अजून बाकी काही राहंग नाही. आणि काका दिसत जाळा सोडवतात बघा आणि फक्त कुर्ले लागलेले असत. पाठी काका आपली बोट घेऊन गेले होते, त्यांना फक्त कुर्लेच गावलेले असत, समुद्री कुर्ले असतील ना तेच गावलेले असतात. आणि हे बघा काय काय घेऊन चालले आहेत, बर्फ. अजून सनराईज जाऊ नये. आता तिकडे गर्दी वाटता मागा त्या साईडला हे बघा, ते गर्दी होता. आणि जाऊया आता थैसर लिलाव बघूया आपलं मालवणचं लिलाव. मालवणचं लिलाव म्हटल्यात ना की खूप फेमस लिलाव आहे मालवणचं. म्हणजे आजूबाजूचे सिंधुदुर्गातले जेवढे असत ना ते मालवणच्या लिलावात येतो. खूप फेमस लिलाव असा. कधी जर तुम्ही इल्यात ना तर नक्की येवा इकडे आणि एकदा बघा. काल संध्याकाळी आपण इल्लो होतो ना, आपण तो लाईटचो खांब आहे ना थंय लिलाव होतो. आणि आज सकाळी पुढे भरता तो लाईटचो खांब दिसता ना, लाईटचो पोल त्याच्या खालती लिलाव तो बघा. ती गर्दी तुमका दिसता असतली, सगळे लिलावं दिलेले आहेत. लिलाव लागला लिलाव चालू झालेला. आणि आपले सुंदर मालवण समुद्र. चला बघू शकतात लिलाव चालू झालेला असा आणि सगळी माणसा इलेली असत. तर बघा इकडे गर्दी बघा. थैसर जाऊया आणि चला तुमका आता दाखवतोय सुरमई दाखवतोय बघा. लिलावात एंट्री करूच्या अगोदर आमका स्टार्टिंगलाच लागलेली आहे सुरमई मासो, किंगफिश, इसवण या 4-5 प्रकारच्या नावानं ओळखला. सध्या सर भाव चाललेला 1100 रुपये किलो. खूप मोठा मासा. दोन पिशवी म्हणजे यांच्या घेतलेला डबल दे रे. कापणार 30 रुपये किलो आहे भाऊ कापायला. तुम्ही कोणाला विचारा आणि पैसे द्या मला. तसंच या साईडला बघा बांगडे, सौंदाळे, बळो मासो सगळ्या टाईपचे मासे आहेत. सध्या आजच्या लिलावात ना प्रचंड प्रकाराने
सौंदर्य मासा लागलेला. तसंच बघा या साईडला पण ना सौंदर्य ठेवलेले आहेत. सौंदर्य, बळे, बांगडे. पूर्ण लिलावात फक्त सौंदर्य आणि बांगडे आणि बोळो मासा. आणि या साईडला बघा सुरमई. पुढे पुढे जाऊया आता. हे बघा कुर्ले समुद्री खेकडे. समुद्री खेकडे बघा. बांगडे 950 950 काय नाही तुझा 950 950 बांगडे 950 950 900 पैको अंकिता उठव जाते 1000 लाव कर नाही ना चल लाव चल लाव सैल्या बांगडे भरी वाट बांगडे भाजी जागा जाऊन दे. कारले बांगडे मोठे बांगडे बारीक बांगडे खूप बाकी आहे. पण बांगडे बांगडे हे बरं आहे, बांगडे पण जागा जाऊन दे. हे बघ ते खाली. हे तारले आहे तितके हे तारले 600 रुपये एकच टोकली आहे. वो त्यांचे बांगडे वाईट भर त्याची अंकिताची हे मागा लॉट मागा 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये लॉट 1000 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 जिवंत मला 1000 1000 1000 800 800 800 850 850 850 850 900 900 950 950 1000 1050 1050 1050 1050 1050 1050 1050 1100 1100 1100 लोडा पूर्ण 1150 1150 1150 मावशी 1150 बांगडे बांगडे बघ मोठे बांगडे 1150 मंडळी गर्दी बघा. गर्दी पूर्ण झालेली आहे आणि प्रचंड प्रमाणे ना माशाची विक्री झालेली आहे. सर बघा सगळ्या प्रकारचे तुमका मासे भोग गावतले आणि स्वस्त आणि मस्त रेटले गावतले. आणि गर्दी पण तुफान असा. सगळे पर्यटक लिहिले असतात आणि आजूबाजूचे लोकल जे मासेमार आहेत ते पण लिहिले असतात. परत आपले जे गावातून प्रत्येक गावातून माणसं आहेत ते पण लिहिले असतात. बघा या सुळे मासे. सुळे मासे म्हणतात. बारीक असतात चटणीसाठी यूज करतात. 1000 1000 1000 1000 सोळे 1000 1000 वांकिता सोळे 1000 1000 1000 स्क्विड गोव्यात खूप प्रकारे विकली जातात. आणि सध्या मालवणात पण मस्त दिली आहे. 1000 सगळ्या प्रकारचे मासे ठेवलेले असतात आणि हळूहळू लिलावात प्रचंड प्रमाणाने गर्दी होत आहे. सांगणार ना काय नाही मागे दिले का मागे झगडा घेतात. माकुला त्याच्यात कुठले होत कुठले सकाळचे फक्त 7 वाजले असतात आणि पूर्ण लिलाव माणसाने भरलेला असतात. स्वस्तात मासे गावतात तर मालवणात नक्की यावा आणि मासे खरेदी करा. नॉटमध्ये जर घ्यायचे असेल ना पार्टीसाठी किंवा जर मित्रांक पार्टी बड्डे पार्टी तर नक्की इकडे यावा आणि खरेदी करा.
लिलावात ना सौंदाळू मासू आणि बांगडे मासे लागलेले असतात, खूप लागलेले असतात प्रचंड याच्यात. विचारले होते की त्यांच्या सांगितलं सौंदाळे आणि बांगडे त्या आज बंपर लॉटरी लागलेली आहे. तर असो वरता मालवणचं लिलाव बघा, माझ्या पाठी बघा किती माणसं असत आणि आता हळूहळू गर्दी वाढतेली. व ते लिलाव असता ना तो 10 वाजेपर्यंत लिलाव असता सकाळी. या बघा माझं चोरुग्रावला आला. हे असं सौंदाळा मासो असा आहे, सौंदाळे. काकीन बघा लिलावापासून मासे घेतलेले असतात आणि हे मासे आता बर्फात घातले जातात. ठीक आहे, 2 आहे माझे. ती बाबा कसते वाघळी मासे बघा, वाघळी मासे. कधी देऊच आहे ना आमच्या तोंडावर मारूच आहे नाही. त्याच्यात काय गावतला, त्याच्यात पाणीच गावतला. बिंदास घे. एक बरं नाही, थोडी दुसरं. काय मिक्सर आहे या मिक्सर सर्व मिक्सर ह्याच्यात काय 700 रुपये, हे 700 रुपये, ह्या 500 रुपये, असं सर्व 400 रुपये, सर्व 400. काय 500 हो, मग 500 पेड आता लाव, तसं लाव. 400 पेड होत नाही. 500 रुपये लागतो. ह्या रेट गुरुवार, ह्या रेट गुरुवार 500 चला या साईडला बघा गोंधली मासे बघा, गोंधली मासे खूप प्रमाणात दिला असा. गोंधली मासे तुमच्याकडे काय म्हणतात या नक्की कमेंट करून सांगा. या साईडला बघा सुरमई बघा, रेट विचारले होतं 1100 रुपये किलो आणि जी मोठी दिसता ना छोटीशी ती 1200 रुपये किलो. लिलावासून जेव्हा मासे घेतात ना तेव्हा इसर कटिंग केली जातात, म्हणजे हे पण इसर पण कटिंगचे पैसे असतात यांचे वेगळे. मोठे मोठे सुरमई घेतात ना तेव्हा इकडे यांच्या मस्त आणि सुंदर पद्धतीने ना आणि व्यवस्थित पद्धतीने कटिंग केली जातात माशांची. आता मंडळी जे येतले ना विकत घेऊन मासे ते यांच्याकडून कटिंग करतात. कटिंग प्रोसेस बघा किती व्यवस्थित आहे आणि मस्त ॲक्युरेटली ना बरोबर त्याच साईजचे पीस कापले जातात बघा. या काकांना किती वर्षाचा एक्सपिरियन्स असतो तुम्हीच सांगा कमेंट करून.
बळो मासो बघा, बळो मासो इतके इलेले असतात बघा. आणि विसरू बघा बांगडे, सौंदाळे आणि त्या साईडला बघा हे काय म्हणतात नक्की कळवा का कमेंटमध्ये. तसंच आहे का बघा, वागळी मासे म्हणतात. वागळी खूप टेस्टी असतात. कधी खाल्ला तर नक्की कमेंट करून नक्की कळवा. त्याच्यात काय गावतला त्याच्यात पाणीच गावतलं. वागळी मासे साठी घे ओढू. आत्ता जो मासं विचारले ना ती वागळी असत. वागळी मंडईनो हैसान ना यांच्याकडे बळो मासो जो लांबच्या लांब दिसतो ना का बळे मासे म्हणतात. काकी बघा बळो मासो काढता आणि खूप प्रकारने यांच्याकडे इलेले असतात. हे बघा 50 घारीत मासे इलेचे. तर मंडळी 6:40 आली आणि अजून लिलाव चालूच आहे. 10 वाजेपर्यंत चालू असतो लिलाव. आणि हे जे कावळे फिरतात ना, कावळे घार हे मासे ना घेऊन जातात. 2 मासे घेऊन गेले, लिलावासून घेऊन गेले घारीन मासे. म्हणजे विचार कर. आणि आपलं तिकडा सिंधुदुर्ग किल्ला. लोक आता मासे घेऊन आपल्या घरात चालले. कोण कोण बाजारात विकतले जाऊन, कोण कोण आपल्या घरासाठी पर्सनलसाठी घेऊन गेलेले असतात. पण खूप स्वस्त होते बाजाराच्या रेटपेक्षा ना. मालवणला नक्की यावं आणि मासे घेऊन जावा. बोट घेऊन समुद्रात चालले आणि समोर सिंधुदुर्ग किल्ला आणि या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा. इकडे मालवण जेटी आणि इकडे चालू आहे माशांचा लिलाव. सूर्य जस्ट उगवता बघा मालवणला. बरोबर टाईम झालेला 7:48 आणि सूर्य येलो वर. आता हा सूर्य ना संध्याकाळपर्यंत सरळ जाऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून सूर्यास्त होणार. काका परत चालले समुद्रात. चला बोट गेली आता. काका समुद्रात चालले बघा.
म्हणजे किती अनुभव असतो तो बघा या काकांका. वय कमीत कमीत 55 ते 60 असणार आणि समुद्रात चालले बोट घेऊन. म्हणजे कुर्ली भेटली माका एक. जिवंता आपण टाकूया पाण्यात. तरी आज आपण बघलो मालवणचा लिलाव. खूप मस्त आणि खूप छान अनुभव होतो. खूप दिवसापासून माझी इच्छा होती लिलावा घेऊची आणि फायनली ती आज कंप्लीट झाली. समुद्राच्या काठावरची गर्दी, मालवणी भाषा आणि व्यापाऱ्यांची बोलणी जो खूप मस्त अनुभव होतो. जर तुम्ही कधी लिलावात आला असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुमचा अनुभव. आणि हा जो लिलाव असताना हो आपल्याला लिलाव दिसता, पण रात्रीची मच्छीमारांची जी मेहनत असतात, कष्ट असतात ते त्यांकाच माहीत असतात किती असतात ते. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि प्रयत्न केले छोटोसो तुमका लिलाव दाखवण्याचो. जर तुमका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सुंदरशा एका नवीन प्रवासात. हे वेतोबा बघता छोटासा प्रयत्न होतो लिहूचं माझं.